उडणारे कासव. निर्मिती महेश लोखंडे सर. जसं म्हणत आहे, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे बडबडे कासव. चला तर मग पाहूया आजची गोष्ट. एका जंगलामध्ये एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये एक कासव राहत होतं. कासव बाहेर सुद्धा फिरायला यायचं आणि तळ्यामध्ये सुद्धा फिरत असायचं. तिथंच दोन बग्यांशी त्याची मैत्री झाली. दोन्ही बगे त्याला वेगवेगळ्या वस्तू आणून द्यायचे, म्हणजे फळं आणून द्यायचे आणि कासव मात्र तळ्यातल्या गमती जमती सांगायचं. बगळे छान छान फळं सुद्धा आणून द्यायचे कासवाला. कासव खूप निराश झालेलं, कारण तळ्यातलं पाणी कमी झालेलं आणि बगळे म्हणायला लागले, आपल्याला इथून बाहेर गेलं पाहिजे, तुला आम्ही घेऊन जातो. पण कासव म्हणालं, आपण जाणार कसं, मला तर उडता येत नाही. मग बगळ्यांनी एक युक्ती केली. ते म्हणाले, आम्ही काठी घेऊन येतो, त्या काठीला तू पकड आणि त्या काठीला पकडून आम्ही तुला बाहेर घेऊन जातो. आम्ही दोन्ही बाजूला काठी पकडतो, तू मध्ये तोंडानं पकड. फक्त एकच नियम, तू तोंड उघडायचं नाहीस. पण असा प्रयत्न केल्यानंतर कासव तुला मात्र दुसऱ्या मोठ्या तळ्यात चाल, मला उडता येत तोंड नाही. उघडतं. आम्ही पाने कामी पकडून जातो, आणि मी तोंड उघडणार नाही. वरून खाली पडतं. असं 2-3 वेळा होतं. मुलं तर त्याला हसत असतात. बघ्यानं हे काय उडतंय? तुम्हाला एवढं कळत नाही, मी कासव आहे. कासवानं तोंड उघडल्यानंतर कासव खाली पडतं. त्याला दुखापत होते, पण ते हार मानत नाही आणि बगळे सुद्धा आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि बगळ्यानी ठरवलेलं असतं, तू आता तोंड उघडू नकोस, तरच तुला आम्ही बाहेर घेऊन जाऊ. माझी उडण्याची आणि इच्छा मग पूर्ण करा. चला तेव्हा. बगळे कासवाला घेऊन जातात आणि नवीन ठिकाणी, नवीन तळ्यामध्ये नेऊन सोडतात. सगळी मुलं आनंदानं ओरडत असतात, अरे पहा, उडणारं कासव, उडणारं कासव. आणि कासव मात्र या दोन मित्रांमुळं आकाशातून उडत उडत दुसऱ्या नवीन तळ्यावर राहण्यासाठी जातं आणि आकाशातून नवीन सगळं जग पाहत असतं. असं हे कासव. म्हणजे योग्य ठिकाणी आपल्याला बोललं पाहिजे, योग्य ठिकाणी आपल्याला शांत राहिलं पाहिजे, हे या कासवाच्या गोष्टीतून आपल्याला पाहायला आणि शिकायलाही मिळतं. आपण मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे काही वेळेला मौन धारण करणं गरजेचं असतं. मित्रांनो, गोष्ट आवडली ना, मग चला तर एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व घंटी प्रेस करा, म्हणजे दररोज नवीन गोष्ट मी तुमच्यासाठी दाखवेन.